नमस्कार मित्रांनो, इंडियन पोस्ट बँकेमधून तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर ते कसं तुम्ही घेऊ शकता ते पहा. या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून इंडियन पोस्ट ऑफिस कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. पहिली गोष्ट, तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरल्यानंतर तुमचे सर्व KYC कागदपत्र अपलोड केल्यानंतर सर्व त्यांनी चेक केले जातील. जेव्हा तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण कराल, म्हणजे जेव्हा ते तुमचे कागदपत्र सगळे पूर्ण तिथे द्याल, तेव्हा तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. त्यांनी चेक करून स्वीकारला जाईल. त्यानंतर 7 ते 5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पोस्ट ऑफिसच्या कर्जाकडून तुमची रक्कम तुमच्या अकाउंटवर जमा केली जाईल. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कर्जासाठी अर्ज कसा करायचा आहे ते पहा. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपी पद्धत सांगतो. त्याबद्दल तपशिलावर माहिती खाली दिलेली आहे. कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जायचं. आता तुम्हाला कर्जाचा जो फॉर्म असतो तो घ्यायचा. त्यात विचारलेली माहिती सगळी भरायची. त्यानंतर तुम्हाला एक गोष्टीची आवश्यकता असेल ते पण तिथे लिहायची. तुमच्या मागितलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स अर्जासोबत जोडायचा. पुढे तुम्हाला एक अर्ज घेऊन पोस्ट ऑफिसच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जायचं. येथे तुम्हाला तुमच्या कर्जाचा अर्ज अधिकाऱ्याला द्यावा लागेल. आता अधिकारी कर्ज आणि तुमचे सादर केलेले सर्व कागदपत्रे तपासतील. जर तुमचा अर्ज पोस्ट ऑफिसने स्वीकारला तर तुम्हाला कर्ज मिळेल. पोस्ट ऑफिस कर्जाचा व्याजदर काय असेल ते पहा. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमधून कर्ज घेतले तर ते तुम्ही खूप कमी व्याजदराने मिळते. देशातील कोणत्याही खाजगी किंवा बँकिंग संस्थेच्या तुलनेतून इंडियन पोस्ट बँक ऑफिसचे व्याजदर खूप कमी ठेवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे जर तुम्ही इंडियन पोस्ट ऑफिसमधून कर्ज घेतले तर तुम्हाला त्यावर वार्षिक 8 ते 12% व्याजदर लागू शकते. प्रत्यक्षात हा व्याजदर कमी रक्कमाचा कर्ज परतफेडीची कालावधी आणि कर्ज करणाऱ्या व्यक्तीला प्रोफाईलच्या आधारे ठरवला जातो. इंडियन पोस्ट ऑफिसमधून लोनसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र. जर तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिसमधून कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्र असावे लागतील. ते म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, इंडियन पोस्ट ऑफिसचे बँक पासबुकचे फोटो किंवा अकाउंट नंबर, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईज 6 फोटो आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर. एवढी माहिती आणि एवढी कागदपत्र जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला कर्ज 100% मिळू शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, न्यूज इंडिया. आणि क्षमा मागतो की या व्हिडिओमध्ये थोडं मी अडधळून बोललो, कारण मला व्हिडिओमध्ये खूप नीट बनवू शकलो नाही. त्यासाठी क्षमा मागतो. नंतरच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.